सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरात तेलाच्या बाजारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन दर वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतातही पेट्रोल डिझेलच्या वाढीबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पेट्रोल पंपावर मोठी प्लास्टिकची टाकी घेऊन येताना दिसतो. तो पंपावरील कर्मचाऱ्यांना त्या मोठ्या टाकीत पेट्रोल भरण्यास सांगत असल्याचं दिसतंय. आसपास उभे असलेले काही लोक ही घटना मोबाईलमध्ये शूट करताना दिसतात. हा व्हिडिओ काही मिनिटातच सोशल मीडियावर पसरला आणि अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही जणांचं म्हणणं आहे की युद्धामुळे भविष्यात पेट्रोलचे दर वाढू शकतात. या भीतीमुळे त्या व्यक्तीनं आधीच मोठ्या प्रमाणात पेट्रोल साठवण्याचा प्रयत्न केला. तर काही जणांनी या प्रकारावर टीका करत असं म्हणाले की अशा प्रकारे मोठ्या टाकीत पेट्रोल भरणं धोकादायक ठरू शकतं आणि नियमानुसारही अनेक पेट्रोल पंपावर याला परवानगी नसते. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले तर त्याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर होण्याची शक्यता असते. मात्र दरवाढ तात्काळ होईलच असं निश्चित नसतं. सरकार अनेकदा कर रचना, आयात खर्च आणि इतर घटकांचा विचार करून दर निश्चित करते. दरम्यान पेट्रोल पंपावर घबराटीतून जास्त प्रमाणात इंधन साठवणं योग्य नसल्याचंही तज्ज्ञ सांगतात. कारण अशा प्रकारे पेट्रोल साठवताना आग किंवा अपघाताचा धोका वाढू शकतो. पेट्रोल अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे सुरक्षित कंटेनरशिवाय मोठ्या टाकीत ते साठवणं धोकादायक ठरू शकते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे लोकांमध्ये चर्चा रंगली असली तरी प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि घबराटीतून इंधन साठवू नये असं आवाहन केलंय. सध्या भारतात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.